पण तुम्ही काय वाटतं तुम्हाला, तुम्ही अशा पद्धतीच्या धमक्या जर तुम्हाला येणार असतील तर तुम्ही किती तग धरू शकणार आहात तिथून पुढे? तुम्हाला मग तुमचा असा विचार आहे का की मग तिकडे बॉस्टनलाच थांबायचं किंवा आई वडिलांना नाही नाही, तिकडे मला घेऊन यावं लागेल, यायचं? कारण की हे बघा, मला यावं लागेल कारण की मी एका टायमाला स्वतः जेलमध्ये जाणं प्रिफर करेल माझ्या आई वडिलांना काही होण्यापेक्षा. हम्म. मी बोस्टनला तसंही राहणार नाही, माझा इथं प्लॅन नाही राहायचा, आणि आता हे झाले त्याच्यानंतर अजिबातच नाही, मला यावं लागेल. कारण की इथं राहून मी ही मुवमेंट नाही चालू शकत. मला ही मुवमेंट चालवण्यासाठी भारतातच यावं लागेल. नाही तर लोक मला तेच म्हणतील, तू तिथं बसून आम्हाला काय शिकवतोय, आम्ही सगळे रिस्क घ्यायचे, आम्ही सगळं सामना करायचा आणि तू तिथं मस्त राहशील. लोक मला असंच बोलतील ना, त्यासाठी मला यावं लागेल देशात वापस, आणि मी येईल. तुम्हाला अशी नाही भीती वाटत की बऱ्याचदा हेही आरोप होतात परत एकदा विरोधकांकडनं की भाजपच्या विरोधात तुम्ही बोललात म्हणजे तुम्ही काँग्रेसी झालात किंवा हम्म, म्हणजे तुम्ही ध्रुव राठी, कुणाल कामरा हम्म, किंवा असे लेफ्टिस्ट या गँगमधले झालात. एक टिपिकल टॅग हम्म, लागतो तुमच्यावर. जर तुम्ही भाजपच्या हम्म, विरोधात बोलत असाल तर एक टॅग हम्म, लागतो तुमच्यावर. हम्म, हे सगळे टॅग सुद्धा तुमच्यावर लागतील आणि मग तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा जो ह्यांच्याकडे पाहण्याचा आहे त्याच हम्म, पद्धतीने पाहिला जाईल. बऱ्याचदा असं असतं की भाजपच्या विरोधात बोलताय म्हणजे तुम्ही मग काँग्रेसी किंवा तुम्ही ध्रुव हम्म, राठी या इकोसिस्टीमचे आहात, हम्म, तुम्ही न्यूट्रल आहात या पद्धतीने हम्म, पाहण्याचा प्रयत्नच केला जात नाही. म्हणजे तो विचार पण हम्म, शिवत नाही की आपण एखाद्याला न्यूट्रल पद्धतीने सुद्धा पाहून बघावं हम्म. म्हणून. तर या सगळ्या गोष्टींचा सुद्धा एक दडपण येतं का की आपण सुद्धा त्याच लॉबीमध्ये ढकलले जाऊ, आपल्याला सुद्धा त्याच इकोसिस्टीमचा भाग केला जाईल? तुमची मुलाखती घेणारे सुद्धा बरेच जण ह्यातलेच आहेत. तर हे टॅग तुमच्यावर सुद्धा लागू शकतात किंवा तुम्हालाही त्या चष्म्यातनं पाहिलं जाऊ शकतं. मला असं वाटतं आपण ना आता खूप पुढे गेलेलो आहे त्या गोष्टींपेक्षा. हम्म, ते हे आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी, याला या चष्म्यातून बघायचं, त्याला त्या त्या चष्म्यातून बघायचं, दिस इज आउटडेटेड पॉलिटिक्स कम्प्लिटली. हम्म, आजची जी जनरेशन आहे त्यांना फरक नाही पडते या सगळ्या गोष्टीवरनं. त्यांचे प्रश्नच वेगळे आहे, हम्म, त्यांच्या समस्या वेगळ्या आहे. आपण त्या ऍड्रेस केल्या पाहिजे ना. आपण हे महत्वाचे मुद्दे सोडून कोण कोणासोबत कुठं उभा राहते, कोण कोणाला पाठिंबा देते, हा त्याच्या साईडचा असेल का, याच्या साईडचा असेल का, त्याच्यानी का होणार आहे? जर मला एखाद्याने मुलाखत करायला बोलवलं, मी त्याच्याकडे गेलो, त्याच्याने मी त्याच्या त्याच्या आयडिओलॉजीचा झालो का? नाही. तो माझे मुद्दे मांडायला तयार आहेत. ह्या मुलांचे जे 1,10,1,10,00,000 जे मुलं आहेत त्यांचे मुद्दे मांडायला तयार आहे तो. हम्म. मला प्लॅटफॉर्म देतोय बोलायला. तर त्या मुलांच्याच फायद्याचं आहे ना, त्यांचीच आवाज पुढे चालली आहे.